तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. आज आहे 8 जून. आज कोणते-कोणते स्टॉक वाढलेत म्हणजे भाव खाल्लेत ते आपण बघणार आहोत. अजून जर तुम्हाला जास्त अभ्यास करायचा असेल, तर मी स्टॉकची लिस्ट तयार केली आहे बघा. अपोलो हॉस्पिटल, थंगमलई, ॲक्टर्स, स्टेवलन, न्यूजेन हे वेगवेगळे नाव आहेत बघा. ठीक आहे. हे असे तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे स्टॉकची नावं सर्च करा. ठीक आहे. तुम्ही जर जास्त अभ्यास करणार असाल तर. ठीक आहे. आता आपण पहिला स्टॉक बघूया. वेणूज रेमेडीज. आता मी हे माझ्या रीलमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं होतं. ठीक आहे. हे स्टॉक बघा वाढतच गेले बघा. अप्पर सर्किट जवळ-जवळ 900 950 वरून डायरेक्ट 1695 म्हणजे 1700 गेले. ठीक आहे. पण मित्रांनो हे असले स्टॉक घ्यायचे नाही. हे लोअर सर्किट लागतात. त्यामुळे स्टॉकमध्ये ट्रॅप होण्याची शक्यता असते. तरी पण आपण वॉच लिस्टला ॲड करून ठेवा अभ्यासासाठी. ठीक आहे. हे स्टाईल आता बघा हे जर मला उच्चार जमत नाही, पण हे स्टॉकची बघा. स्टायलम इंडस्ट्री. ठीक आहे. स्टायलम. ठीक आहे. उच्चार बघा साहेब. ॲक्टस. दुसरा ते सर्च होईना. ॲक्टस केमिकल बघा, बघा चार्ट सेम आहे बघा. वर जाऊन खाली क्लोजिंग झालेत. मग सर्व चार्ट तुम्हाला हे जे 5 स्टॉक आहेत, हे सेम तसंच बघा. थंगमलई, थंगमलई तर ते मैल असं नाव आहे त्याचं. ठीक आहे. वर जाऊन खाली क्लोजिंग झालं. ठीक आहे. मित्रांनो हे रीलमध्ये बनवलेली होती बघा. राजेश एक्सपोर्ट नंतर हा स्टॉक वाढत गेला. राजेश एक्सपोर्ट जवळ-जवळ ₹1000 स्टॉक ₹98 आलेले आहेत. म्हणजे खाली लोअर सर्किट लागलेत. पण हा स्टॉक 2000 वरून डायरेक्ट 5700 वरला हाय मारून गेलेत. हे पडायचे नाव घेईनात. ठीक आहे. असा अजून दुसरा कोणता आहे? अपोलो हॉस्पिटल. ठीक आहे. बघा अपोलो हॉस्पिटल बघा कसे बघा कॅन्डल बघा वर जाऊन खाली आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय इथं तर ते मार्केट आहे इथनं टाईमपास करणं किंवा इथनं खाली ना उद्या मार्केट साइडवेज राहील. ठीक आहे. बघू बघू शकता मित्रांनो तुम्हाला अशी जर लिस्ट काढायची असेल, ही लिस्ट तयार आहे आणि सोबत ही लिस्ट काढायला शिका. ठीक आहे मित्रांनो. धन्यवाद.